तुझी पहिली आठवण वडिलांची ही कोणती आहे रे? स्टेजवरची हॅवॉक करायचे, टेरिफिक. म्हणजे ते इतकं गोंधळ घालायचे स्टेजवर. त्यावेळेला मिठीबाई कॉलेजमध्ये होतो, तर ते दिग्दर्शक एक दिवशी चिडले माझ्यावरती. ते मला म्हणाले, एक बेरडे हसून गेलेत, हे रडून जाणार आहेत. लोकांना विसरू देत नाहीत तुम्हाला. अजिबात नाही. आता मला सांग, तू 16व्या वर्षी होतास, तेव्हाचा अभिनय कसा होता? माझ्या शाळेत किती चांगला फुटबॉल प्लेअर असेल, किती चांगला ऍथलीट असेल, तरी मुली माझाच डान्स बघायला यायचे. टेल अस अबाउट युअर फर्स्ट गर्लफ्रेंड. ऍक्च्युली खूप कमाल किस्सा आहे. माझी फर्स्ट गर्लफ्रेंड वॉज, मी 5वीत होतो. मधल्या काळामध्ये तू काय करत होतास? मला खूप डाऊट्स येत होते स्वतःबद्दल, आणि मला असं वाटत होतं की कदाचित मी नाही या इंडस्ट्रीत माझं करिअर घडवू शकत. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजन आज तुम्हाला जरा वेगळ्या अवतारात दिसत असेल. याचं एक महत्वाचं कारण आहे. आता ना पुढची पिढी आपल्या शोवर आलेली आहे. जसं मी मध्ये पण एकदा म्हटलं होतं की आपले गेस्ट तरुण 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 होत चाललेले आहेत. आणि मी पुढची पिढी याच्यासाठी म्हणतेय कारण आज जो आपल्या बरोबर आहे ना, त्याला मी अगदी तो 1 वर्षाचा असताना पाहिलेलं होतं. त्याचा पहिला बर्थडे मी अटेंड केलेला आहे. मी बोलतेय अभिनय वेरडे बद्दल. हाय अभिनय. हॅलो, नमस्कार. कसा आहेस? काय चाललंय? मी एकदम मजेत. चाललंय, प्रमोशन चालू आहे, नवीन सिनेमा येतोय, खूप उत्सुकता आहे. भयानक. ओके, बर. आता मला सांग की अभिनय, जेव्हा तू अभिनय करत नसतोस आणि तू घरात असतोस, तेव्हा प्रियाताईशी तुझं असलेलं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन कसं असतं? ते दिवसाच्या सुरुवातीला वन साइडेड असतं. म्हणजे तीच बोलत असते की अरे उठ, अरे उठ, अरे उठ. तर ते नंतर मग जेव्हा मी उठतो तेव्हा मग थोडेफार आमच्यामध्ये आर्ग्युमेंट्स, प्रेमळ आर्ग्युमेंट्स होतात. अच्छा, ओके. की का झोपून राहतोयस, आपल्याला हे काम करायचंय, आपल्याला हे करायचंय, ते करायचंय. मग नंतर मग तिला लक्षात येतं की अरे खूप काम करून आलाय, थकलाय. मग ती स्वानंदीच्या मागे कटकट करते, तिच्या मागे लागते ती की हे असं असं कर, प्लीज घराची कामं कर, हे कर, ते कर. मग स्वानंदी माझ्यावर चिडते की तुला का नाही बोलत, ही मला का बोलते. सो आमचं ते त्रिकूट जे आहे ते अतिशय आमचं काय बोलतो असं एकमेकांवर आमची ट्राय सिरीज घरातल्या घरात चालू असते. व्हेरी गुड. आणि दॅट इज अ गुड ट्राय सिरीज. गुड वे टू बी. भांडणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं. 100%. मला सांग की म्हणजे मी हा प्रश्न नाही विचारला तर माझा ऑडियन्स मला हे करेल, म्हणून मी हा विचारते. पण तुझी पहिली आठवण वडिलांची ही कोणती आहे रे? पहिली आठवण स्टेजवरची. ओके. त्यांचं नाटक बघायचो मी. त्यांनी बिघडले स्वर्गाचे दार, लेले विरुद्ध लेले, सर आले धावून आणि टूर यापैकी एक नाटक मी स्टेजवर लाईव्ह त्यांना बघितलेलं मला आठवतं. सो माझ्या वडिलांबरोबरच्या आठवणी खूप पुसट आहेत, कारण ते मी 7 वर्षाचा असताना ते गेले. बरोबर. पण मला जे प्रखरपणे आठवतं ते त्यांना स्टेजवर बघणं आहे. त्यांना मी कॅमेरा पुढे किंवा स्क्रीनवर बघायच्या आधी मी त्यांना स्टेजवर बघितलंय, त्यांना नाटक करताना बघितलंय. सो माझे वडील मला जर व्यवस्थित कुठे आठवत असतील तर ते स्टेजवर आठवतात. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या स्टेजवर, जिथे मी पण माझं पहिल्या नाटकाची सुरुवात केली. सो ते बिघडले स्वर्गाच्या दार मध्ये मला पण आठवतात. ते वंडरफुल हॅवॉक करायचे, टेरिफिक. म्हणजे ते इतकं गोंधळ घालायचे स्टेजवरती, इतकं काय गोष्टी करायचे. आणि आता तूही स्टेजवर खूप गोंधळ घालतोस. मी तर काय भागच आहे मला. मी जर कमी गोंधळ घातला तर निर्मिती मावशी मला बोलते एनर्जी ते असतंच. त्यामुळे पण मला हे सांग की आता जेव्हा अर्थात म्हणजे लोक तुला ओळखतात हे वडिलांच्या नावाने, राईट? वडिलांचं एवढं मोठं नाव आपल्या पाठीमागे असणं, आणि इट इज अ नॅशनल नेम, नॅशनल फिगर, ही एका अर्थी एक खूप चांगली गोष्ट असते. बरोबर. कारण बरेच दरवाजे आपल्यासाठी उघडतात. खरंय. पण त्याच वेळेला ते एक नाव आपल्या पाठीमागे असण्याचं एक थोडंसं प्रेशर पण असतं. कारण आपल्याला मग अरे एवढं नाही माहिती, तू त्यांचा मुलगा आहेस, एवढं नाही कळत, एवढं नाही जमत, हे फार इझिली लोक बोलतात. आणि लोक असं अज्युम करतात की आपल्याला सगळंच येत असतं, राईट? सो मला तुला विचारायचंय
की कारण तू जसं म्हणालास की तू 7 वर्षांचा असताना ते गेले. सो तुला पहिल्यांदा हे असं कधी जाणवलं की अरे हे आपण यांचे चिरंजीव आहोत, म्हणजे आपल्यावर ही जबाबदारी आहे आणि आपल्याला वी हॅव टू प्रूव्ह आवरसेल्फ? पहिल्यांदा जाणवलं माझ्या मते जेव्हा मी 4थीला असताना मी बोर्डिंग स्कूलला शिफ्ट झालो. मुंबईच्या शाळेतून पुण्यात बोर्डिंग स्कूलला गेलो आणि तिकडे माझ्या कपाटात मी माझ्या वडिलांचा फोटो लावला होता. सो कोणीतरी तो बघितला पहिल्याच दिवशी अगदी, आणि ते शॉक झाले एकदम. आणि मग त्यांनी अजून 15 जणांना बोलवलं. मग ते 15 जण एकत्र शॉक झाले. मग ती डॉम मिस्ट्रेस आली, तिला माहिती होतं, पण तिने सगळ्यांना मग जरा हे केलं. शांत केलं. पण मी पॅनिक झालो त्याच्यामध्ये. म्हणलं हे का शॉक होत आहेत माझ्या वडिलांचा फोटो बघून. मग नंतर हळूहळू मला कळायला लागलं की माझे वडील ऍक्च्युली किती मोठे आहेत, त्यांची कारकीर्द काय आहे, त्यांनी केवढं काम केलंय, केवढ्या लोकांच्या मनात त्यांनी आपलं घर गेलंय. सो हे कळेपर्यंत वेळ लागला. बरोबर. कारण माझ्या आईनी मला आणि स्वानंदीला दोघांनाही ना कुठेतरी या क्षेत्रापासून थोडं 4 हात लांब ठेवलं होतं. कारण तिला हवं होतं की आमचं शिक्षण, आमचं अपब्रिंगिंग हे खूप नॉर्मल व्हावं. बरोबर. जसं तिचं पण झालं होतं. तिला एक नॉर्मल अपब्रिंगिंग हवं होतं, जेणेकरून आम्ही दोघेही ग्राउंडेड राहू. बरोबर. सो हे तिला खूप वाटत होतं. सो त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव तिने आम्हाला कधी अशी होऊ नाही दिली की तुमचे आई वडील किती मोठे आहेत, केवढी मोठी लेगसी आहे तुमची. जसं वय वाढत गेलं, जशा गोष्टी बदलत गेल्या, जसं आम्हाला कळायला लागलं, तसं ऑब्व्हियसली मग तिने पण थोड्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. सो त्यामुळे ती जबाबदारी तुम्ही जे म्हणताय त्या नावाची पण जबाबदारी असते. लहानपणी तुम्हाला कसंही वागून कसंही राहून चालत नसतं कधी कधी. कारण तुम्हाला आजूबाजूला सगळेच ओळखत असतात आणि प्रत्येक माणूस तुम्हाला जज करत असतो. प्रत्येक माणूस जो तुमचा नाहीये, जो तुमचे रिलेटिव्ह नाहीयेत, जे तुमचे मित्र नाहीयेत, तो प्रत्येक माणूस तुम्हाला जज करत असतो. अगदी. पण मला असं वाटतं ठीक आहे, ते प्रिव्हिलेज पण आहे. कारण तुमच्या वडिलांमुळे, माझ्या वडिलांमुळे मुख्यतः मला एवढं प्रेम मिळालंय. फक्तच प्रेक्षकांकडनं नाही, प्रेक्षकांकडनं तर खूप मिळालंय, पण इंडस्ट्रीकडनं पण जे प्रेम मिळालंय, जो एक्सेप्टन्स मला मिळालाय, तो त्यांच्यामुळे मिळालाय. सो जर त्याच्यासाठी ही जर स्मॉल सॅक्रिफाईस किंवा हे स्मॉल पेमेंट जर त्या गोष्टीचं असेल तर ते करायला मला काही वाटत नाही. हरकत नाही. अगदी अगदी योग्य शब्दात तुम्ही म्हणलंस की इट्स अ स्मॉल प्राइस टू पे. खरंय खरंय. पण मी कॅमेऱ्याच्या मागे काम केलं. बाबा कॅमेऱ्याच्या समोर होते. त्याच्यामुळे माझ्याशी किंवा माझं कंपॅरिझन कोणी बाबांशी करायला कधी गेलं नाही. पण तू कॅमेऱ्याच्या समोर आहेस, जस्ट लाईक युअर फादर, जस्ट लाईक युअर मदर. तर जेव्हा लोक हे कंपॅरिझन करतात, आणि विशेषतः मी हे का विचारते, कारण तुला वडिलांबरोबरचा सहवास तुझा खूप कमी झालेला होता. राईट. सो ते जे आर्ट शिकणं किंवा ते जे क्राफ्ट शिकणं आपण जे म्हणतो त्यांच्याकडून साक्षात, ते तुझ्या बाबतीत तसं घडलेलं नाहीये असं मी अज्युम करते. जेनेटिकली जे आलं ते अर्थात आलेलं आहे. पण सो ते जेव्हा कंपॅरिझन लोक करतात तेव्हा तुला म्हणजे टेन्शन येतं का रे? एक गोष्ट सांगू का, मला माझ्या वडिलांकडनं अभिनयाचे धडे नाही मिळाले, ह्याचा मला फार रिग्रेट नाहीये. कारण बाहेर मी खूप शिकलो. मी जेव्हा 0 पासून सुरुवात केली ऍक्टिंग शिकायला, ऍक्टिंग करायला, तेव्हा मला इतके गुरु मिळाले, इतक्या लोकांकडनं मी शिकलो, इतक्या दिग्दर्शकांकडनं मी शिकलो. सो ते माझ्यासाठी खूप वर्क झालं, कारण मला स्वतःचं काहीतरी बनवता आलं, मला स्वतःची काहीतरी एक छाप बनवता आली. बरोबर. त्यांचं बिझनेस अॅक्युमेंट कमालीचं होतं, त्यामुळे मला असं वाटतं मला ते जरा शिकायला मिळालं असतं तर बरं झालं असतं खूप. पण बाहेर खूप शिकल्यामुळे, बाहेर खूप काम केल्यामुळे मला स्वतः खूप गोष्टी शिकता आल्या. आणि माझं जे आधीपासूनचं स्वप्न होतं की मला स्वतःची छाप निर्माण करायची आहे, मला स्वतःची लेगसी बनवायची आहे, मला स्वतःचं बॉडी ऑफ वर्क बनवायचं आहे, ते त्याच्यामुळे पॉसिबल झालं. बिकॉज माझ्यावरती प्रेशर नव्हतं, मला घरी कोण शिकवायला नव्हतं. म्हणजे कधी कधी असं एक होऊ शकतं की बाहेर आपल्याला काहीतरी वेगळं सांगतोय माणूस आणि घरी काहीतरी वेगळं सांगतोय, त्यामुळे तो क्लॅश होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊ शकतो की अरे यार काय करू मी नेमकं. दोन्ही व्यक्ती सक्सेसफुल आहेत, दोन्ही व्यक्ती अतिशय टॅलेंटेड आहेत, पण दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन कम्प्लिटली वेगळा आहे. तर ते क्लॅशेस होण्याची शक्यता खूप असते. पण मला या गोष्टीची गॅरंटी आहे की माझ्या वडिलांनी कधीच माझ्यावरती ते प्रेशर टाकलं नसतं. 100% नसतं टाकलं. माझ्या आईनी पण कधी माझ्यावरती ते टाकलं नाही. सो माझे जे चॉईसेस आहेत, जे मी करिअर प्रोफेशनल माझे जे चॉईसेस आहेत हे मीच केलेले आहेत. दोज आर ऑल माइन.
सो त्यामुळे आय फील रिअली ग्रेटफुल की मला बाहेर खूप जणांकडनं खूप काही शिकायला मिळालं. अगदी थिएटर पासून, कॉलेज थिएटर पासून ते आता सिनेमा आणि व्यावसायिक नाटकापर्यंत मला खूप शिकायला मिळालं. सो येस, ते प्रेशर होतच. आणि ना लोकांना विसरू देत नाहीत तुम्हाला, अजिबात नाही. लोक विसरू देत नाहीत. मला इंटर कॉलेज मी पहिलं नवीनच चालू केली होती, म्हणजे अगदी ज्युनियर कॉलेज झालं होतं आणि डिग्री कॉलेजमध्ये जात होतो. त्याच्या आधी आपण स्ट्रीट प्ले करतो, स्किट करतो, मग तुम्हाला अचानक एकांकिका करायला मिळते. त्याच्या आधी तुम्ही बॅकस्टेजच करत असता. सो माझी अशी अजिबात अपेक्षा नव्हती की मला लीड रोल मिळावा. मला तर वाटत होतं नकोच मिळायला. ते प्रेशर कोण घेणार? 12 तास रिहर्सल कोण करणार? कॉलेज करा आणि त्यांना परत थांबून रिहर्सल करा. तर ते मला नको होतं. मला जनरली शिकायचं होतं, मला वर्कशॉप करायचे होते तिकडे, मला बॅकस्टेज करायचं होतं आणि मॉब वगैरे करायला मिळालं तर मी आनंदात असतो. पण त्यावेळेला मिठीबाई कॉलेजमध्ये होतो मी आणि मिठीबाई कॉलेजमध्ये मराठी मुलं नसतात फार. आणि 10% मराठी मुलांमधली अगदी 0.5% येतात नाटक करायला. बरोबर. त्यातला मी एक होतो, बकरा. त्यामुळे त्यांनी मला ओल्ड, त्या वर्षी त्यांना बेस्ट काय म्हणतो मराठीमध्ये त्यांना पारितोषिक हवं होतं मराठी एकांकिकामध्ये. मिळालं आम्हाला त्या वर्षी. आणि त्या वर्षी मला आठवतं रिहर्सल करताना मला खूप ते एकतर पहिलं नाटक होतं, मी नवीन शिकत होतो. घरून तर काय मला काय मी एक्स्ट्रा ट्युशन वगैरे अजिबातच घेऊन आलेलो नव्हतो. तर ते दिग्दर्शक एक दिवशी चिडले माझ्यावरती. ते मला म्हणाले एक बेरडे हसून गेलेत, हे रडून जाणार आहेत म्हणून. ते इतके चिडले होते माझ्यावरती. इट मस्ट हॅव शॉक्ड यू यार. मी हसायला लागलो आफ्टर अ पॉइंट की माझं असं झालं की एकतर पहिली गोष्ट इथे मला तुम्ही उभं केलंय. बरोबर. आणि मी पूर्ण प्रयत्न करतोय पण काही गोष्टी नाही जमत आहेत कारण मला अजून ते कळलेल्या नाहीयेत. आणि कळतात पुढे जाऊन आपल्याला त्या थोडासा पेशंटली हँडल करावं लागतं. सो येस, सो त्यामुळे ते बोलले, ते थोडंसं मी मनात ठेवलं होतं कारण त्या बाबतीत मी थोडासा खुनशी आहे. मला कोण बोललं तू नाही करू शकणार तर मी ते करून दाखवतो. सो इट इज माय थिंग. मला खूप जण बोलले तू हे नाही करू शकणार, शाळेपासून बोलत आलेत, बट इट डिडंट मॅटर टू मी बिकॉज माय ड्रीम्स आर बिगर दॅन एव्हरीथिंग. हे माझं आहे, माझी स्वप्न सगळ्या गोष्टींपासून मोठी आहेत. सो या. तुझी स्वप्न हेच ऍक्टर व्हायचंय, खूप शेवटपर्यंत सिनेमा बनवत राहायचंय, नाटकात शेवटपर्यंत काम करत राहायचंय, लोकांचं मनोरंजन करत राहायचंय. हे स्वप्न आहे माझं. आता 2007 साली प्रियाताईनी माझ्याबरोबर एका फिल्म मध्ये काम केलं. येस. आरा आबा आता तरी. येस. तर त्यावेळेला प्रियाताई ज्या फेज मधून चाललेली होती तेव्हा आय थिंक तू आणि स्वानंदी दोघे बोर्डिंग स्कूल. येस. सो त्यावेळेला ती ज्या फेज मधून चाललेली होती आणि ज्या पद्धतीची ओढाताण तिची होत होती त्या फेज बद्दल काय सांगशील? खूप डिफिकल्ट टाइम होते ते. कारण त्या वयात स्वानंदीला मुख्यतः त्या वयात तुम्हाला तुमच्या आईची सगळ्यात जास्त गरज असते. माझे वडील जाऊन 2 वर्ष झाली होती, 1-2 वर्ष झाली होती. सो जेमतेम 1-2 वर्ष झाली होती. सो ते आयुष्य, वडील नसतानाचं आयुष्य कसं असतं हेच आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं जाणून घ्यायला. ते आयुष्यात जगणं खूप डिफिकल्ट होतं. खूप नातेवाईक होते, खूप लोक होती आम्हाला साथ देणारी, बट इट वॉज स्टील अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर अस. आणि त्यात आईला अचानक 7-8 वर्षानंतर तिचं करिअर रिस्टार्ट करावं लागलं. अख्ख्या घराची जबाबदारी तिच्यावरती पडली. तर त्यामुळे हे मी खूप जवळून बघत होतो या सगळ्या गोष्टी. तिची ओढाताण, तिला एक शिफ्ट ती सिरियलची करते, एक शिफ्ट ती सिनेमाची करते, वेगळ्या जिथे काम मिळेल, जिथे जाऊन काम करता येईल तिला ती करते. सो त्यामुळे ती ऑब्व्हियसली तिचे नाही म्हणलं तरी फिजिकल हाल पण होतात तुमचे. कारण तुम्ही झोप व्यवस्थित होत नसते, घरचं जेवण होत नसतं, आहार व्यवस्थित नसतो तुमचा. सो या गोष्टी मी खूप जवळून बघत होतो. आणि मला माहिती होतं की माझी आई कशातनं जाते, तिच्यावरती काय प्रेशर आहे. सो हॉस्टेलला किंवा बोर्डिंग स्कूलला जाताना त्यावेळेची मुलं खूप दंगा घालतात, खूप रडतात आई बाबांकडे की मला नाही जायचंय. मला ती मनातल्या मनात खूप वाटत होतं की मला पण नाही जायचंय यार, मला घरी थांबायचंय. पण मी कधी तिला स्पष्टपणे कधीच बोललो नाही. माझ्या 10वी पर्यंत मी कधीच बोललो नाही तिला की मला नाही जायचंय या बोर्डिंगला, कारण मला माहिती होतं व्हॉट शी वॉज गोइंग थ्रू. कारण ती जर बाहेर काम करते तर मी एकटा घरी, ती मला नाही सोडू शकत. आणि तिला नातेवाईकांच्या जीवावरती टाकून मला जायचं नव्हतं. इव्हन दे आर व्हेरी वेलकमिंग. माझे काका, माझी काका पण होते, रवींद्र बेर्डे, तो ते पण होते. ते वर व्हेरी वेलकमिंग. त्यांना पण मला अजिबात बोर्डिंग स्कूलला टाकायचं नव्हतं. पण माझी आई इतकी इंडिपेंडेंट आहे ना, माझी आई स्वतः इतकी खमकी आहे ना की ती कोणावरती डिपेंडेंट राहत नाही आयुष्यात.
ती कधीच कधीच कोणावरती डिपेंडंट राहिलेली नाही. नाहीये. सो तिचा जो इंडिपेंडन्स आहे, तिचा जो एक फ्रीडम आहे, तिने जो आम्हाला फ्रीडम दिलाय, त्याच्यामुळे आम्ही आज इथे आहोत. Of त्यामुळे course. आमचं एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे, आमची एक इंडिव्हिज्युअल मोरॅलिटी आहे. तो इंडिपेंडन्स तिने आम्हाला दिलेला आहे. ती स्वतः खूप खमकी आहे, त्यामुळे तिने तिच्या 2 मुलांना पण खूप खमकं बनवलंय. खमकी म्हणण्यापेक्षा मी खंबीर म्हणेन. खंबीर, येस. बरं, मला सांग की आता तू रवींद्रदादांचं नाव घेतलंस. हम्म. रवींद्रदादांच्या माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत, परत त्याच फिल्म च्या संदर्भातल्या. हो. आणि आय थिंक रवींद्रदादा अशी व्यक्ती होते ज्यांनी प्रियाताईला तर खूप आधार दिला, हो, पण तुम्हा मुलांसाठी पण ते होते. भरपूर. आम्हाला जेव्हा पण पुण्यात शूटिंग असायचं ना, तेव्हा ते ही वुड मेक इट अ पॉइंट की ते आम्हाला हॉस्टेलला येऊन भेटून जात आहेत. हं. ते नेहमी यायचे न विसरता. पुण्याच्या कुठल्याही भागात शूटिंग असो, ते यायचे तिथे वडगाव बुद्रुकला आम्हाला भेटायचे आणि मग जायचे. वाव. सो ते त्यांनी लाड खूप केलेत. आता दिवाळी होऊन गेली, दिवाळीला मला आठवतं की ते बॉक्स भरून फटाके आणायचे आमच्यासाठी. की ओके. ते इतके लाड केलेत त्यांनी आमचे, दादा काका म्हणायचो आम्ही त्यांना. इतके लाड केलेत. सो ते जेव्हा वडील नव्हते तेव्हा घरातला वडीलधारा माणूस, ही वॉज द ओनली वन. या. सो त्यामुळे खूप सुंदर आठवणी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा. आणि मला खूप रिग्रेट होतो की त्यांना माझं नाटक नाही बघायला मिळालं. त्यांची खूप इच्छा होती मी नाटक करावं, हो, हो. पण ते त्याच्या आधीच ते गेले. सो गेले. त्यामुळे पण आय थिंक जिथे कुठे आहेत तिथे ही इज व्हेरी प्राऊड ऑफ मी, आय एम शुअर. आय एम शुअर. Yes. सो मला जे आठवतंय हम्म. आणि रवींद्रदादांशी ज्या गप्पा झालेल्या होत्या, हम्म. तर रवींद्रदादा हे इव्हन तुझ्या वडिलांसाठी खूप सपोर्टिव्ह मोठे भाऊ होते वडिलांचे, माझ्या सख्खे Exactly. मोठे भाऊ, हां, सगळ्यात हां. मोठे. आणि त्यांनी पण सगळ्यात पहिली सुरुवात पण नाटकात काम करणं, ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करणं त्यांनी केली होती. सगळ्यात बरोबर. पहिली सुरुवात आमच्या घरामध्ये. सो तो वडिलांना खूप आधार मिळाला, कारण माझ्या आजोबांना हवं होतं की त्यांनी शिक्षण करावं, नोकरी करावी. राईट. आणि माझे वडील शिक्षण आणि नोकरी या बॉक्समध्ये बसणारच नव्हते. संबंधच नाही. म्हणजे Correct. अशोक मामांनी नोकरी केली, त्यांच्या हो. आजूबाजूच्या सगळ्या कलाकारांनी नोकरी करून काम केलं. माझ्या बरोबर. वडिलांनी कधी कुठल्या बँकेत नोकरी केली नाही, काही केलं नाही. त्यांनी नाट्यगृहात नोकरी केली, साहित्य संघात ते नोकरी करायचे. दॅट वॉज द ओनली थिंग. राईट. सो ते त्या बॉक्समध्ये बसणारे नव्हते, 9 to 5 काम करणं वगैरे, त्याच्यात ते बसणारे नव्हते. राईट. सो अशी माणसं आपल्या आजूबाजूला असणं हे किती महत्वाचं हो असतं ना. हो, खूप. आणि दे कीप अस अवेअर ऑफ आवर लेगसी. हो, दे कीप अस अवेअर अँड दे कीप अस ग्राउंडेड. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. पण अभिनय, आता तुझ्याबद्दल बोलूयात. हम्म. तुझ्या वडिलांबद्दल बोललो, आईबद्दल बोललो, काकांबद्दल, हम्म. आता तुझ्याबद्दल बोलूयात. हम्म. सो अभिनय बेर्डे हम्म. हा जो मुलगा आहे, हम्म. ह्याला जर काही वाक्यांमध्ये डिफाईन करायचं असेल, काही वाक्य म्हणजे 2 किंवा 3 वाक्यांमध्ये डिफाईन करायचं असेल, हम्म. तर तू कसं करशील? बापरे. स्वतःला? बापरे. हो. मी स्वतःला हो. मूडी वुड बी वन. आय एम ओके. व्हेरी मूडी. परत पॅशनेट हम्म. आणि आय नेव्हर गिव्ह अप. वंडरफुल. येस. सगळ्या क्वालिटीज ज्या आवश्यक असतात. ऑब्व्हियसली. म्हणजे हे जे मला जे वाटतात माझ्याबद्दलच्या राईट. ते आहेत. राईट. आणि बऱ्यापैकी फिल्टर सुद्धा केलंय त्यामुळे. ओके. ओके, आय अंडरस्टँड. मला एक सांग तू की ती सध्या काय करते मध्ये तू दिसलास येस. आम्हाला, त्याच्यानंतर बराच काळ तू दिसला नाहीस. हा, म्हणजे 2019 पर्यंत 2-3 सिनेमे येऊन गेले. रंपाट आला, अशी ही आशिकी, देन त्यानंतर कोविड लॉकडाऊनच लागलं. बरोबर. त्याच्यामुळे मग डायरेक्ट माझी फिल्म 2023 वगैरे नंतरच यायला आली. सुरुवात झाली. येस. सो मधल्या काळात, कारण कलाकार म्हणून तुम्ही काम करता, हम्म. त्याचे पैसे मिळतात, हम्म. पण तुमचं काम जर लोकांपुढे गेलं नाही हम्म. तर पुढची कामं कशी मिळणार? बरोबर. बरोबर. सो ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा काम नव्हतं, किंवा कोविड होता आधीचा, नंतरचा थोडासा काळ, तेव्हा तू काय करत होतास आणि तू स्वतःला कसं ट्रॅकवर ठेवलं? बापरे, खूप डिफिकल्ट होतं त्यावेळेला. मला खूप डाऊट्स येत होते स्वतःबद्दल. आणि मला असं वाटत होतं की कदाचित मी नाही या इंडस्ट्रीत माझं करिअर घडवू शकत. मला असं वाटत होतं की माझ्याकडनं कदाचित एवढ्या अपेक्षा आहे लोकांकडनं, त्या अपेक्षेच्या खाली, त्या अपेक्षाच्या अपेक्षेच्या प्रेशर खाली मी दबलो जातोय आणि मला काम करायला नाही येते. सो मला नाही वाटत मी ते करिअर केलं पाहिजे. पण सेकंड थॉट, ॲज आय सेड, आय एम व्हेरी मूडी. मला सेकंड थॉट पण लगेच आला की नाही यार, आय नीड टू फाईट दिस.
आय कांट गिव्ह अप. मला माझी विल पॉवर स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मला खंबीर राहणं गरजेचं आहे. हे जे फेलियर्स येत आहेत अधेमध्ये, काही मध्ये काम नाही चाललं, काही लोकांना नाही आवडलं, इट इज अ फेज. आपण आपलं 100% देतोय आपल्या कामामध्ये. जर लोकांना नाही आवडत आहे तर आपण जरा दुसऱ्या प्रकारे प्रयत्न केला पाहिजे. मी अक्षरशः विचार केला होता हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करून शेफ वगैरे व्हावं का, बर. बट आय डोंट फिट इन टू दॅट ब्रॅकेट. ओके. मला सिनेमामध्ये काम करायचंय, मला नाटक करायचंय. मी बरेच जणांना तेव्हा जाऊन भेटत होतो की प्लीज काय काम असेल तर सांगा, नाटक काही असेल तर सांगा. पण त्यावेळेस 2019चा मुख्यतः जो काळ होता ना, त्यावेळेला एकतर माझं वय आय थिंक 23-24 होतं, 22-23-24 वगैरे. आणि त्या वयोगटातले सिनेमे बनत नव्हते. त्या वयोगटातल्या मुलांसाठी सिनेमे बनत नव्हते. करेक्ट. जे मेनली जे सिनेमे बनत होते त्यांची रिक्वायरमेंट वॉज 30-35 आणि जे थोडे मॅच्युअर दिसणारी मुलं आहेत. सो त्यामुळे कुठेतरी तो एक अख्खा वर्ष मला घरात बसून काढावा लागला. म्हणजे मे मध्ये माझा सिनेमा रिलीज झाला 2019च्या. मग मे टू 2020चा मार्च मध्ये तर लॉकडाऊन लागला. दॅट मे अख्खं वर्ष माझ्याकडे काम नव्हतं. एंटायर इयर मी ऍक्टिंग नव्हती गेली, कुठेही काम नव्हतं गेलं. वर्ष म्हणजे एवढी एनर्जी असते आपल्यामध्ये. खूप एनर्जी असते, खूप स्वप्न असतात, खूप गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतात स्वतःसाठी. पण पहिलं लॉकडाऊन लागल्यामुळे जगच थांबलं. त्यामुळे असं वाटलं की आता तर वर्ल्डच इज ऑन अ पॉज. त्यामुळे आता तर काम शक्यता कमी आहे. मग लॉकडाऊन उघडलं, मग खूप काम यायला लागलं. मग जे मिळेल मी ते केलं. माझं झालं आय डू एव्हरीथिंग, कारण मला काम करायचं, मला आता घरात बसून नाही राहायचं. बिकॉज असा पण एक काळ होता 2018-19 मध्ये जेव्हा काही सिनेमे येत होते, पण ते मी कॉन्शियसली केले नाही, कारण मला तशा प्रकारचे रोल नव्हते करायचे किंवा मला ते स्क्रिप्ट आवडत नव्हत्या. आणि मला असं वाटलं की अरे आपण एवढं छान आपल्याला लॉन्च पॅड मिळालाय, सगळ्या गोष्टी मिळाल्यात, आपण जरा चुजी राहून सिनेमे केले पाहिजेत. पण देन अगेन लॉकडाऊनमुळे ते पण गणित पूर्णपणे हललं माझं. सो मग 2024 पर्यंत जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मी ठरवलं की नाही, आत्ता आय विल चूज माय वर्क. आता 2 वर्ष मी व्यवस्थित काम केलेलं आहे, मला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स मिळालेला आहे. मी बऱ्या प्रकारे खूप साऱ्या दिग्दर्शकांना माझी क्रेडिबिलिटी प्रूव्ह करू शकलो आहे. सो आता मी काम चूज करणार, हे मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी मला क्षितिज सरांचा फोन आला फॉर माय प्ले आजीबाई जोरात. ओ वाव. ओके. दुसऱ्या दिवशी फोन आला की प्लीज येतोस का, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. तेव्हा मला माहिती नव्हतं हे नाटक आहे आणि नाटकाचं काय, कशा प्रकारचं नाटक आहे, माझी भूमिका काय प्रकारची आहे, मला अजिबात माहिती नव्हतं. तर मग मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला अख्खी स्क्रिप्ट सांगितली आणि आय वॉज ब्लोन अवे बाय इट. आणि मी हे करतोय, मी हे करणार आहे, बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. आणि नाटक करायचंच होतं मला. सो आय चॅलेंज्ड माय सेल्फ आणि ते खूप छान प्रकारे वर्क झालं. राईट. आणि त्या नाटकामध्ये निर्मिती ताई बरोबर तू होतास. तो एक्सपिरियन्स कसा आहे रे? निर्मिती मावशी ना, ती खूप पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये. ती जे काय करते, जे काय बोलते, ते नाटकाच्या चांगल्यासाठी असतं. ती प्रत्येक प्रयोगाच्या आधी हा विचार करत असते की मी आज किती चांगलं करू शकते आणि मी आज अजून काय चांगलं करू शकते. आणि ती फक्त स्वतःच्या अनुषंगाने विचार नाही करत, ती बाकी कलाकारांच्या अनुषंगाने पण विचार करते की आज तू हे केलंस तर ते अजून चांगलं वाटेल, हे वाक्य या प्रकारे घे. ती शेवटच्या प्रयोगापर्यंत हा विचार करत असते. वाव. ओके. तुम्हाला इतकं ऑन युअर टोज राहावं लागतं ती असताना की तुम्ही चुकू शकता, पण तुम्ही काय म्हणतो लेझी नाही होऊ शकत कुठेच. तुम्ही कुठेच ग्रांटेड किंवा गृहीत नाही धरू शकत कुठल्याच गोष्टीला. आणि ती जी शिकवण तिच्याकडनं मला मिळाली, ती मला असं वाटतं मी आयुष्यभर ती माझ्याकडे ठेवेन. यापुढे मी कधी कुठलीही कलाकृती केली, मी नेहमी हा विचार करेन, जर निर्मिती मावशी इथे असती तर मी इथे आता काय केलं असतं किंवा तिने काय रिॲक्ट केलं असतं. सो हा जो कॉन्शियस थॉट जो आहे ना, तो मला तिच्यामुळे मिळाला. बरोबर. कारण ती रिडिंग पासून आता इतका मी प्रो झालोय तिचे एक्सप्रेशन रीड करण्यामध्ये, की रिडिंग मध्ये पण तिला जर एखादी वाक्य किंवा एखादी गोष्ट मी घेतलेली नाही आवडली, तिचा एक लुक यायचा, मला कळायचं हे मी बरोबर नाही घेतलेलं. सो ते त्यामुळे मग क्षितिज सर सावरून घ्यायचे त्या गोष्टी. त्यांनी खूप सावरलाय मला त्या नाटकामध्ये. सो त्यामुळे ते जे एक काय म्हणतो, एक ती शिकवण जी तिच्याकडनं मिळाली आहे, दॅट इज समथिंग विच इज, त्याची किंमत इट इज प्राइसलेस फॉर मी. आणि ते पहिल्याच नाटकात मला इतकं चांगलं ग्रुप मिळणं काम करण्यासाठी अगदी ब्लेसिंग आहे, खऱ्या अर्थानं ब्लेसिंग आहे. सो अभिनय, तू पहिलं नाटक केलंस कमर्शियल आजीबाई जोरात, बरोबर?
आणि त्याच्यामध्ये तू 10 वर्षांच्या मुलाचं काम केलंयस अरे. म्हणजे कसं? आपके अंदर का बच्चा क्या आप ऐसे ही जिंदा रखते हो की काय म्हणजे? ऍक्च्युली मला पण वाटलं नव्हतं ते इतक्या तो 10 वर्षाचा मुलगा असा इझिली बाहेर येईल. कारण कुठेतरी मी ना मी आय ऑलवेज ऍक्ट ओल्डर देन माय एज. माझं Okay. नेहमीच ते राहिलंय की कुठेही मी जात असेल ना तर मी लोकांना माझ्या वागणुकीवरनं वाटतं की अरे ह्याचं वय जास्त आहे. आधी म्हणजे आजीबाई जोराच्या आधी तर लोकांना ते प्रखरपणे वाटायचं. मी जेव्हा दाढी शेव केली हे वाटलं तर मला एकदा महेश सर बोलले की अरे हा प्रत्येक वर्षी लहान लहान दिसत चाललाय. पुढच्या वर्षी रांगत येशील माझ्याकडे. सर नाटकामुळे आता त्यामुळे सो ते ना ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. कारण ती स्क्रिप्ट एकतर कमाल आहे. आजीबाई जोराची स्क्रिप्ट ही ब्रिलियंट आहे. त्याच्यामध्ये जो धागा आहे त्याच्या जी वाक्य आहेत ती इतकी भन्नाट आहेत की आम्ही कधी असे खूप रेअरली झालं असेल की बाबा एडिशन्स घेतलेत का काय झालंय. तर त्यात एक मोठी शिकवण अशी होती की मी 10 वर्षाचा मुलगा करतोय. मला माझा इनोसन्स जो आहे तो जपून ठेवायचा आहे. तो इनोसन्स कुठे जाता कामा नये. कारण त्या वर्षाची मुलं जशी आता असली, आता मोबाईल फोन्स आणि या गोष्टींमुळे थोडेसे लेस एम्पथीवाले होत चाललेत. तुम्ही जर बघितलं तर त्यांच्यामधली एम्पथी थोडी कमी होत चालली आहे. पण हा जो हिरो आहे या नाटकाचा त्याच्यामध्ये ती एम्पथी पाहिजे. दॅट्स व्हॉट डिफरन्शिएट्स हिम फ्रॉम अदर किड्स. त्या मुलांना बघून ह्याला वाटलं पाहिजे की आपण पण असं असलं पाहिजे. आणि ती कल्पना मला क्षितिज सरांनी सांगितली की ही लहान मुलं जी पहिल्यांदा नाटक बघायला येणार असतील त्यांचा पहिला हिरो तू असणार. राईट. यू विल बी अ पार्ट ऑफ देअर चाइल्डहुड. ही कल्पना माझ्यासाठी मजेशीर होती. मी बोललो यार हे आता करणं गरजेचं आहे. आणि मला अनेक पुतणे आहेत जे त्याच वयोगटातली आहेत. सो त्यांची एनर्जी ती जराशी निर्मिती मावशी बोलायचीच एनर्जी हे करायसाठी तिने पण आय थिंक गंगूबाई मेट्रिक मध्ये लहान मुलीचं एक त्यांचा प्रवेश लहान मुलीचं तिने ते केलं होतं कॅरेक्टर. सो तिच्याकडनं पण खूप इनपुट्स आले. पण मला जी भीती होती की अरे कॅरिकेचर नाही वाटणार ना, सो ते कुठेच कॅरिकेचर नाही वाटलं सदैवाने. आम्ही जितकं माझ्याकडनं होईल तितकं मी ऑनेस्टली ते केलं. जेव्हा इव्हन प्रोसेस सुरू झाली तेव्हा आपण एकदम 10 वर्षाचा असताना मी कसा होतो आपण एकदम त्यात नाही विचार करू शकत. हळूहळू झालं नाही आठवत. तर त्यात आपण 16व्या वर्षी जातो, मग 14व्या वर्षी जातो, मग 12व्या वर्षी जातो, मग 10व्या वर्षी जातो. सो ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती आणि खूप गोष्टी सबकॉन्शियसली घडल्या. मग आता मला सांग, तू 16व्या वर्षी होतास तेव्हाचा अभिनय कसा होता? शांत होता खूप. रिअली? हा. आणि माझ्या शाळेत किती चांगला फुटबॉल प्लेअर असेल, किती चांगला ऍथलीट असेल तरी मुली माझाच डान्स बघायला यायचे. मी तेच म्हणणार होते की शांत कसा काय होता. सो मुलांना वाटायचं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपण स्पोर्ट्स खेळणं खूप गरजेचं आहे. पण मुलींना आर्टिस्ट जास्त आवडतो हे त्यांना कळायचं नाही त्यावेळेला आणि मला त्यावेळेला कळलं. व्हेरी गुड. सो लहानपणापासून मी आर्टिस्ट होतो. मी स्वतःला शाहरुख समजायचो. मी नव्हतो पण मी स्वतःला समजायचो. आता नाही समजत? आता मी अभिनय बेर्डे आहे ना. राईट. पण लहानपणी आपल्याला वाटत असतं की आपण तो चार्म कॅरी करतो कुठेही जाताना. सो तसं एक होतं. बट मी शांत होतो बऱ्यापैकी आणि मी लहानपणापासून सिनेमा प्रेमी होतो. 16व्या वर्ष मी खूप सिनेमा प्रेमी होतो. मला अनेक मित्र येऊन मला विचारायचे की अरे ह्याची नेक्स्ट फिल्म कुठली आहे, त्याची नेक्स्ट फिल्म कुठली, आणि मला ती अशी माहिती असायची कारण माझा इतका अभ्यास असायचा. ते झूम टीव्ही आणि MTV वरती खाली ते बॉलिवूड न्यूज यायची ना तीच वाचायचो फक्त. वरची गाणी अशीच चालू असायची ती मी ऐकायचो. न्यूज वाचायचो मी आधी. सो मी मला इतकं मनापासून ऍक्टर व्हायचं होतं. मला माझी केमिस्ट्री टीचर मला ओरडायची की ती शिकवत असायची, मी तिच्याकडे असं बघत राहतो. तिला असं 2-3 दिवस वाटलं की अरे मुलगा किती लक्ष देऊन ऐकतोय सगळ्या गोष्टी. ऑब्झर्व करत होतं. नाही मी माझे ख्याल वेगळेच चालू होते. वेगळ्या कुठल्या तरी सिनेमाचा विचार मी करत होतो. हे तिला नंतर एका आठवड्यानंतर कळलं. टेस्ट घेतली तिने पहिली की अरे याला काहीच येत नाहीये, हा नुसता बघत बसलेला असतो ब्लॅकबोर्डकडे. तर नंतर मग तिने मला विचारलं अरे तू विचार काय करतोस. मॅडम नाही येस्टरडे आय सॉ 3 dates आय वॉज थिंकिंग अबाउट दॅट. व्हॉट? मी केमिस्ट्री शिकवते ते नालाय का तुला. सो तो काय नाही मग ते असायचं माझं. माझ्या आईचं खूप होतं की आम्ही दोघांनी खूप अभ्यास करावा वगैरे वगैरे.
पण आम्हाला ते मला मुख्यतः खूप सिनेमाची आणि नाटकाची खूप ओढ होती, त्यामुळे राईट. केला मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ते इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, सगळ्यांनी केलं पाहिजे. डिस्क्लेमर देऊन टाकलेला येस आहे. येस अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही Right. तुमचं कॉलेज, जे काय तुमचं आयुष्य, जे काय तुमचं शैक्षणिक जीवन आहे ते तुम्ही पूर्णपणे जगलं पाहिजे, कारण ते ठरवतं की तुमचे पुढचे 20 वर्ष कसे असणार आहेत. राईट. सो तुमचं सुशिक्षित असणं तुमच्या पुढच्या गोष्टींसाठी खूप महत्वाचं आहे. झालं? येस, डिस्क्लेमर देऊन झालेलं आहे. डिस्क्लेमर देऊन मग लोकांनी झालेलं आहे. असं नको अरे तू आता- पण अभ्यासात वाईट होता, मी पण कमी अभ्यास करणार वगैरे असं नको वाटायला. असं नका करू तुम्ही कोणी. प्लीज असं करू नका. तो अभिनय आहे. हो, हो, हो. मला एक सांग हं. की तू म्हणालास की शालेय काय शैक्षणिक जीवन हां. हे पूर्ण जगणं आवश्यक आहे. हं. शैक्षणिक जीवनाचे कोणते कोणते अंग जगणं आवश्यक आहे असं तुला वाटतं? शाळेत तुम्ही स्पोर्ट्स खेळणं, शाळेतल्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं, कॉलेजच्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं. मग तुम्ही भले मग शाळेत तुम्ही एखादी कला गाताय, डान्स करताय, ऍक्टिंग करताय, कॉलेजमध्ये सुद्धा ते करताय. आय थिंक हे जे मेमरीज तुम्ही बिल्ड करता ते तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. तुम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये, मुख्यतः डिग्री कॉलेजमध्ये, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात ज्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, हो, जे रिजिड नाही आहेत, बरोबर. ज्यांची पूर्णपणे वेगळ्या प्रकारे विचार करतात. अशा लोकांसोबत राहणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, अगदी नाहीतर तुम्ही रिजिड व्हाल. बरोबर. जर तुम्हाला असं वाटायला लागेल की अरे मला हे वाटतं, हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे, हे ब्लॅक आहे आणि हे व्हाईट आहे, आयुष्यभर तुम्हाला तेच वाटणार. तुम्ही आयुष्यभर रिजिडच राहणार, कारण तुम्हाला तुम्ही दुसरी मॉरॅलिटी बघितलेलीच नाहीये ना, बरोबर. दुसरे मॉरल व्हॅल्यूज तुम्ही बघितलेलेच नाहीयेत. करेक्ट. ते तुम्हाला कधी मिळणार जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार. तुम्ही एकतर डिग्री कॉलेजला जाता तेव्हा तुम्ही 18-19 वर्षाचे असता. बरोबर. काही लोक तुमच्या वयोगटातली ऑलरेडी काम करत असतात आणि कॉलेज शिक्षण करत असतात. सो ते पण तुम्हाला बघायला मिळतं. सो जग तुम्हाला थोडं काय म्हणतो आपल्याला एक्सपोज आहे ना, ते पण असं डायरेक्ट एक्सपोज होत नाही, टप्प्याटप्प्याने एक्सपोज होतं आणि ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला एक्सपोज होतं, ते तुम्हाला त्याची जाण जास्त चांगल्या प्रकारे येते असं मला वाटतं. करेक्ट. हे झालं सगळ्या पालकांसाठीच होतं. नाही, मुलांसाठी पण. आता मला खरं उत्तर सांग हां. की कॉलेज लाईफ मध्ये हां. काय काय आवश्यक असतं? खूप गोष्टी आवश्यक, अटेंडन्स खूप आवश्यक असतो. कुठला? कॉलेज क्लासरूमचा क्लासरूमचा. अटेंडन्स खूप ओके. खूप आवश्यक असतो आणि आणि म्हणजे खूप गोष्टी आवश्यक असतात तशा. टेल अस अबाउट इट. माझं कॉलेजला जाताना स्वप्न होतं की मला बाईक पाहिजे, म्हणजे मला बाईकवरती कॉलेजला एंट्री करायची आहे. माझी आई म्हणाली कशाला बाईकवरती काय एक मित्र बसेल किंवा एक मैत्रीण बसेल, गाडी घेऊन देते मी तुला. गाडीमध्ये 3 मैत्रिणी बसतील, 3 मित्र बसतील. मग असं म्हणता ज्युनियर कॉलेज निघून गेलं. म्हणलं मम्मी गाडी, अरे ट्रेननी जा ना, गाडीत काय 3 मित्र बसतील, ट्रेनमध्ये 6 मित्रांना घेऊन बस. म्हणलं ह्याला काहीच अर्थ नाहीये, म्हणजे माझ्यासोबत स्कॅम केलाय तू खूप मोठा, गाडी आणि बाईक देण्याच्या नावाखाली. सो ती कशी अशा तिने नाही म्हणाला मला, पण ती असं वेगळ्या प्रकारे उत्तर द्यायची. मी तिला 10वी नंतर ब्लॅकबेरी मागितलं तर तिने नोकियाचा तो ब्लॅकबेरी सारखा दिसणारा फोन नसतो का, तो दिला. हे घे म्हणली, प्रॅक्टिस करा ती, मग ब्लॅकबेरी घेऊन देते. याला काहीच अर्थ नाहीये. सो असं पण म्हणजे प्रियाताईला बरोबर माहिती आहे की तुला कुठे कसं वळण द्यायचं. अरे. तुझ्या मागण्यांना खूप छान अभ्यास केलाय तिने माझा लहानपणापासून. मानलं पाहिजे तिला. अरे म्हणजे काय. पण म्हणजे आत्ताही असं होतं का रे की तुला एखादी गोष्ट हवी असते किंवा तुला काहीतरी करायचं असतं आणि तिची इच्छा नसते की तू ते करावंस, मग ती तुला अशी काहीतरी मस्त गोळी देते? गोळी नाही देत ती आता, कारण आता मी पण तसा झालोय. तू पण गोळी देणारा झालोय. Okay. त्यामुळे ते आता आमच्यामध्ये तसे डिस्कशन होतात की ती तिचा मुद्दा मांडते, तिचा पर्स्पेक्टिव्ह मांडते, मी माझा मांडतो. सो त्यामुळे ते एक हेल्दी डिस्कशन होऊन गोष्टी पुढे जातात. सो ते आमच्यामध्ये ते रिलेशन खूप चांगलं आहे. कुठलं काही तिला असं वाटलं की अरे ही भूमिका मी नाही करावी, ह्याच्यानी असं होऊ शकतं, तर मी तिला माझा दृष्टिकोन सांगतो, माझ्या दिग्दर्शकाचं जे कन्व्हिक्शन असतं ते सांगतो. सो त्यामुळे ती आमच्यामध्ये हेल्दी डिस्कशन्स होतात. आता ते तसं होत नाही. आता हे तर खूप लहानपणीच्या गोष्टी आहेत, हे गाडी, मोबाईल वगैरे, हे तर काय आय थिंक सगळ्यांसोबत होत असते. पण मला सांग, गाडी, मोबाईल वगैरे हे सगळं ठीक आहे, कॉलेजमध्ये अटेंडन्स वगैरे पण सगळं ठीक आहे, पण टेल अस अबाउट युअर फर्स्ट गर्लफ्रेंड. फर्स्ट गर्लफ्रेंड, माझी फर्स्ट गर्लफ्रेंड मी 5वीत होतो आणि ती. आर यू सिरियस? येस, अँड शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन.
शी इज डुईंग. 5वीत म्हणजे तू किती 11 वर्षांचा होतास? हा 11-12 वर्षांचा होतो तेव्हा गर्लफ्रेंड म्हणजे तुम्हाला काय माहितीये, खूप कमाल किस्सा आहे. मी तिलाच लव्ह लेटर लिहिलं होतं माझ्या गर्लफ्रेंडला आणि ते माझ्या टीचरनी पकडलं हा 5वीत. आणि बरं ते लव्ह लेटर मी माझ्याकडनं पहिल्यांदा देत नव्हतो. तिने मला एक लव्ह लेटर लिहिलं होतं, त्याचं उत्तर म्हणून मी तिला देत होतो. ठीक आहे. मग तिचं लव्ह लेटर त्यांना नाही नाही ते मी बरोबर ठेवलं माझ्याकडे. मी माझ्या मित्राला दिलं, तो तिला देणार होता, तर त्याच्या बॅगेत पकडलं. सो माझी आई आली आणि मी टेन्शन मध्ये की आता ही मला ओरडणार. तर तिला सांगितल्यावर ती हसायला लागली प्रिन्सिपलच्या तोंडावर. तिला प्रिन्सिपलनी सांगितलं की आपके बेटेने लव्ह लेटर लिखा है. तिने लव्ह लेटर बघितलं, ती हसायला लागली. ती ढसा हसते. मला कळेना की मी आता आनंद मानू या गोष्टीचा का मला अजून भीती वाटली पाहिजे की आपली आई आपल्या प्रिन्सिपल समोर हसते, तो कंप्लेंट करतोय आपली. तो आणि ते खूप सिरियस होते बाबा. त्यांना खूप ते असं झालं होतं की माझ्या 5वीतल्या मुलांनी एका मुलीला लव्ह लेटर लिहिलं, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. आता आई हसायला लागल्यावर वरचं आकाश पण सरकलं त्यांच्या. ते स्पेस मध्ये गेले. स्पेस आउट नाही ना, स्पेस आउटच झाले ते स्पेस आउट झाले. त्यांचा जो चष्मा ते असे इथे ठेवून असे बोलायचे, त्यांचा तो खाली पडायचा बाकी होता. ही बाई हसते. बरं मग झालं काय पुढे? काय नाही झालं. मैं उसको बोलती हूँ म्हणून ती घेऊन आली बाहेर. आणि मग आई काय म्हणाली? म्हणजे एवढं छान तुझं अक्षर आहे, ड्रॉइंग आहे, मला माहिती नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली हे माझं अक्षर नाहीये, हे मित्राचं अक्षर आहे. त्याच्यावर तिला राग आला की यार स्वतःचं प्रेमपत्र तरी स्वतः लिहिलं. कारण माझं अक्षर वाईट आहे खूप आणि मला ड्रॉइंग अजिबात करता येत नाही. खूप घाणेरडं ड्रॉइंग आणि पेंटिंग करतो मी. माझे 8 सर होते माझ्या शाळेमध्ये, घोडके सर, ज्यांनी तारे जमीन परचे सगळे पोर्ट्रेट्स त्यांनी केलेत. सो ते आधी त्या शाळेत होते पाचगणीमध्ये, मग ते इथे आले. तर त्यांनी माझं ड्रॉइंग बघून म्हणालं की अरे तुझे वडील किती मोठे आर्टिस्ट होते आणि तू बघ काय करतोयस. म्हटलं माझे वडील M.F. हुसेन नव्हते. तुम्हाला काय माहिती ते चांगले पेंटिंग आणि ड्रॉइंग करायचे. आणि नाही मला नाही कळत ते म्हणजे मला ते लाईन असे नाही बनवता येत. मला ते डोंगर जास्तीत जास्त मला दरवर्षी ते प्रोजेक्ट असं आर्ट अँड क्राफ्ट मध्ये प्रोजेक्ट असतात ना आपल्याला, की पेंटिंग बनवा, सिनरीचं पेंटिंग बनवा. माझं ठरलेलं असायचं 4 डोंगर, त्याच्यामध्ये एक सूर्य, नदी वाहते, त्याच्यामध्ये बोट आणि एक छोटं घर. हे ठरलेलं होतं माझं. फार डोकं नाही लावायचं तिकडे. आपल्याला येतंय का नाही येते, म्हणजे येते ते करा. सो ते त्या बाबतीत मी तसं होतो. पण मग तू तुझ्या त्या घोडके सरांना म्हणालास की ते M.F. हुसेन नव्हते, तुम्हाला काय माहिती ते चांगले होते. तोंडावर नाही बोललो मी, एवढा मी घाबरले ना. मी म्हटलं ते लक्ष्मीकांत बेर्डे असते तर ते बोलले असते. माझ्यात थोडी प्रिया बेर्डे आहे तशी. आणि मग मला हे सांग की तू आता म्हणालास की जो रोल येईल तो घ्यायचा, असं तू ठरवलं होतंस. मग कसे रोल झाले रे तुझ्याकडे? खूप प्रकारचे आले. अर्ध्याहून अधिक तर रोमॅन्टिकच होते. राईट. सो खूप येत होते आणि काही असे पण होते जे मला पटत नव्हते. सो त्यामुळे मी ते नाही केले. पण टू ईच हिज ओन. त्यामुळे मी काय कोणाला जज नाही करत. मला ते करावं असं त्यावेळेला नाही वाटलं, त्यामुळे मी नाही केलं. पण जे आले माझ्याकडे रोल्स, काही नवीन दिग्दर्शक होते, काही जणांना खूप काही करायचं होतं, पण ते एक्झिक्युशन लेवलला थोडे गोष्टी कमी पडत होत्या. जे काय पण तो माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता आणि सगळ्या एक्सपिरियन्स मधनं मला मोठं व्हायचं होतं. आणि मला मुळात असं होतं की यार मला काम करायचंय, तरच मी अजून ॲज अन ऍक्टर ग्रो होईन. मला माझी ग्रोथ महत्वाची होती त्यावेळेला. बरोबर. सो त्यामुळे जे मिळेल, जसं मिळेल, त्याच्यावरती जसं आपल्याला वर्किंग करता येईल तसं मी करत राहिलो. अभिनय, तू ना जशी प्रियाताई हसत सुटली ना, म्हणजे त्या प्रिन्सिपलच्या पायाखालची जमीन गेलेली होती आकाश आणि प्रियाताई हसायला लागल्यावर वरचं आकाश गेलं, राईट? तसं मी दशावतार बघायला गेले आणि तुझा जो त्याच्यातला पहिला सीन आहे त्याच्यामध्ये तर मी तर ओळखलंच नाही. ओके. आणि मग नंतर ते जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये तू त्या बाईच्या मागे जातोस, मग तू त्या प्रियदर्शनी बरोबरचे तुझे सीन्स आहेत पोलीस स्टेशन मधला. हा, तेव्हा माझ्याही पायाखालची जमीन सरकली की अरे हा अभिनय, असं झालं मला. सो त्या एक्सपिरियन्स बद्दल आणि त्या रोलकडे तू कसं पाहिलंस? इतके कमी सीन्स होते पण तरी ते अत्यंत लक्षात राहिलेलं तुझं ते कॅरेक्टर आहे. सो काय मेहनत केलीस त्याच्यामध्ये? सो एकतर ते त्या रोलसाठी मी ऑडिशन दिली होती आणि मला जो ब्रीफ सुबोध सरांनी दिला होता तो असा होता की हा मंत्र्याचा मुलगा आहे, हा वाया गेलेला आहे, ह्याला ऍक्टर व्हायचंय.
आणि माझा एक प्रश्न मी त्यांना असा विचारला की हा काय म्हणतो, हा विलन आहे पण इज ही ब्रेव्ह, हा माझा पहिला प्रश्न होता. इज ही ब्रेव्ह, की उद्या 4 लोक धावून आली तर ह्याच्या अंगात दम आहे का एकट्याने त्यांना त्यांच्या सामोरी जायचा, बरोबर आहे का? तर तो तसा नाहीये. सो तो त्या टिपिकल काय म्हणतो स्पॉइल्ड ब्रॅट आहे, जो चुकीच्या गोष्टी करतोय पण त्यालाही कदाचित माहिती नाही की ह्या चुकीच्या आहेत. हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. सो त्यामुळे एकतर मला दिलीप काकांसोबत काम करायचं होतं, एवढे सगळे दिग्गज कलावंत होती, त्यामुळे मला असं वाटलं की यार करूया. छोटा रोल आहे पण लेंथ नेव्हर मॅटर्स फॉर मी. राईट. अँथनी हॉपकिन्सनी अगदी 15 मिनिटाच्या रोलवरती ऑस्कर घेतलंय, सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स. सो लेंथ नेव्हर मॅटर्स. सो त्यामुळे आणि हे जे कॉम्प्लिमेंट मला आज तुमच्याकडनं येत आहेत ते पण मला मिळाले नसते जर मी केलं नसतं. ट्रू ट्रू ट्रू. सो काहीतरी वेगळी शेड मला एक्सप्लोर करायला मिळत त्या होती. जंगलात जेव्हा तू असा खाली बसलेला होतास जमिनीवर, हा. तेव्हा हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? कारण नाही म्हणलं तरी कमॉन, तू मुंबईत पुण्यात असा तू लहानाचा मोठा झालायस आणि भयानक अॅनिमल फोबिक आहे. हो, मला प्राण्यांची भीती वाटते, मला खूप भीती वाटते. मला डॉग्सची आता एवढी नाही वाटत, पण बाकी मांजरांची वाटते, सगळ्या प्राण्यांची मला भीती वाटते. मग तू झूला वगैरे कधीच नाही गेलास? लांबून बघू शकतो ना मी. मी भीती वाटते, मी आवडत नाही असं नाही म्हणालो. करेक्ट. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण तिथे सगळंच इतकं रॉ आणि ओपन होतं. मजा आली मला. ऍक्शन सिक्वेन्सेस करायला मला खूप मजा येते. मला आय फील त्या सगळ्या गोष्टीला एक रिदम आणि एनर्जी असते आणि तो रिदम फॉलो करायला आणि त्या एनर्जीमध्ये जायला मला खूप आवडतं. वंडरफुल. सो ऍक्शन सिक्वेन्सेस करायला मला मुळातच खूप आवडतं. मी इतका लॉस असतो त्या स्पेसमध्ये की मग मला बाकीच्या गोष्टी मला फरक पडत नाही. सो त्या रनिंगच्या सिक्वेन्स मध्ये मला खूप ठिकाणी लागलंय, इथे काय खूप ठिकाणी लागलं. माझं लक्ष शेवटी रात्री जेव्हा हॉटेलवरती गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं. करेक्ट. ते सो मला मजा आली करायला. आय एन्जॉयड एव्हरी बिट ऑफ इट. कुठून मी उड्या मारल्यात, अर्ध्या गोष्टी तर नाही दाखवल्या, एडिट केल्या त्याच्यामध्ये. पण ते प्रायव्हेट जंगल होतं त्यामुळे असे प्राणी वगैरे फारसे नव्हते. पण मजा आली मला अजून खूप ऍक्शन करायची आहे, माझं स्वप्न आहे. आय वॉन्ट टू डू अ लॉट मोर ऍक्शन. पण मजा आली मला. बरं. आणि आता व्हॉट आर यू एक्साइटेड अबाउट? आता आय एम एक्साइटेड अबाउट माय नेक्स्ट फिल्म. बरं. उत्तर जी 12 डिसेंबरला येते, जी दिग्दर्शित केली आहे क्षितिज पटवर्धन यांनी, ज्यांचं आपण लेखन इतकी वर्ष अनुभवतोय, ज्यांनी इतके मोठे सिनेमे दिलेत. त्यांचं आता यावर्षी दिग्दर्शनात पदार्पण आहे आणि यावर्षी आपण बघतोच आहे की इतके नवीन दिग्दर्शक येत आहेत. इतके नवीन दिग्दर्शकांनी खूप चांगल्या प्रकारचे सिनेमे दिलेले आहेत. जारण, एप्रिल मे 99, दशावतार आणि आता उत्तर. सो आय फील दिस इयर बिलॉंग्स टू डेब्युटंट डिरेक्टर्स. राईट. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी त्यातल्या दोघांसोबत काम केलेलं आहे आणि क्षितिज सरांसोबत माझी दुसरी कलाकृती आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की तुमचं खरं यश त्यात असतं जेव्हा तुम्हाला एखादा दिग्दर्शक आणि किंवा निर्माता तुम्हाला रिपीट करतो. सो क्षितिज सरांनी मला रिपीट केलं आफ्टर अजिबाई जोरात इन हिज फर्स्ट फिल्म. सो दॅट इज अ व्हेरी स्पेशल थिंग फॉर मी. करेक्ट. की त्यांच्या पहिल्या सिनेमात मी आहे आणि इतकी स्पेशल फिल्म आहे उत्तर. आईला माहित असतं आणि जसं की आपल्याला माहितीये आईला माहित असतं, आईला सगळंच माहित असतं. सो ती त्या आई मुलाच्या नात्याबद्दलची आहे, ती त्या आत्ताची जी पिढी आहे, जेनझी ज्यांना आपण म्हणतो, त्यांचं रेप्रेझेंटेशन आहे. प्रत्येक एज मध्ये प्रत्येक एजला डिफाईन करणारी एक फिल्म येते. दिल चाहताने एका एजला डिफाईन केलंय, वेकअप सिडनी एका एजला डिफाईन केलंय, जनरेशनला डिफाईन केलंय. तसंच उत्तर पण एक जनरेशन डिफाईन करून जाईल. प्रत्येक मराठी मुलगा मुलगी जे या पिढीतले आहेत त्यांच्याबरोबर हा सिनेमा अनादी कालापर्यंत राहील ह्याची मला खात्री आहे. वाव. अँड आय एम शुअर होप सो. कारण मी त्याचा टीझर पाहिलाय आणि इट इज सो फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुम्हाला आवडतंय जे तुम्ही बघताय ते, इतके प्रश्न उभे राहतायत मनात ते बघत असताना, अशा पद्धतीने ते जातं. सो मला सांग की याच्यामध्ये तू रेणुका शहाणेंबरोबर काम केलंस उत्तरमध्ये. सो आता रेणुका शहाणे आणि तुझे वडील यांचं पण एक जुनं नातं, खूपच जुनं नातं, राईट? म्हणजे लोकांना हम आपके है कौन माहितीये, पण त्याच्या आधी हाच सुनबाईचा भाऊ. पहिला सिनेमा, रेणुकाताईंचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता. करेक्ट. सो रेणुकाताईंबरोबर काम करणं, हा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान होता.
रेणुकाताई खूप माझ्या आईसारखी आहे अच्छा. आणि ती खूप काय म्हणतो आपलं इझी गोईंग तर त्या आहेतच. त्याचबरोबर ते खूप फनी आहेत. ओके. त्या खूप त्यांचा ह्युमर एक खतरनाक आहे. म्हणजे तुम्ही जर कराल तिच्यासोबत पॉडकास्ट तर तुम्हाला कळेलच त्यांचा ह्युमर कसा आहे. ओके. आणि परत ते खूप काय म्हणतो कुठलेही सोशल इश्यूज असतील ते खूप साऊंड आहेत त्या गोष्टींची. शी इज पॉलिटिकली करेक्ट आहे. त्यामुळे आमचे काय भाष्य खूप व्हायचं आमच्यामध्ये, डिस्कशन खूप व्हायचं. सो आमचं तसं रिलेशनशिप बिल्ड होत गेलं. बट ती अगेन खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं सुद्धा. ते ज्या प्रकारे त्यांनी केलंय उत्तर, ज्या प्रकारे त्यांनी ती आई उभी केली आहे, माय गॉड, यू आर गोइंग टू लव्ह हर. आय एम सो शुअर. नाऊ लेट्स टॉक अबाउट युअर मदर. माय मदर, येस. आई. तू आता मगाशी बोलत असताना तू म्हणालास की एक पॉइंट असा आला होता की मला वाटलं की माझ्यावर अपेक्षांचं एवढं ओझं आहे की मला बहुतेक हे करिअर नाही करता येणार आणि आपण वेगळं काहीतरी करा. ज्या वेळेला तू या मानसिक अवस्थेत होतास तेव्हा आईनी तुझ्या तुला काय ऍडवाइस दिली? मी नाही गेलो तिच्याकडे. मी सांगितलं नाही तिला हे. मी ऍक्च्युली कोणालाच सांगितलं नव्हतं हे. मी माझ्यापर्यंत मर्यादित ठेवलं होतं. तिला फक्त ते फील होत होतं. तिला कळत होतं की ही इज नॉट एन्जॉईंग व्हॉट एव्हर ही इज डुईंग. सो तिने मला पुश केलं स्वतःच्या क्राफ्टवर काम करण्यासाठी. राईट. तिने मला पूर्णपणे पुश केलं की तू आत्ता ही संधी मिळाली आहे, वर्क ऑन युअर क्राफ्ट. सो त्यावेळेला मी कौस्तुभ सावरकर यांना तुम्ही जर ओळखत 100%, तो कौस्तुभ सावरकरांकडे मी जाऊन वर्कशॉप्स करत होतो. बर. 1 महिना 2 महिना मी ठाण्याला जायचो, रोज त्यांच्याकडे वर्कशॉप करायचो की स्वतःच्या क्राफ्टवर काम करणे, प्रॅक्टिस करत राहणे. बरोबर. त्याचा मला खूप फायदा झाला. मी ऑब्व्हियसली तिला तेव्हा जाऊन नाही बोललो हे, कारण मला असं वाटत होतं की तो माझा सगळ्यात वीक पॉइंट होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात वीकेस्ट मी तेव्हा होतो, जेव्हा मला वाटत होतं की मी या इंडस्ट्रीमध्ये करिअर नाही करू शकत. ज्याचं स्वप्न मी आयुष्यभर बघितलंय थ्रू आउट माय लाईफ, सिन्स आय वॉज अ किड, जेव्हापासून मला कळायला लागलंय मी कन्सिस्टंटली हेच स्वप्न बघितलंय. बरोबर. कुठलाच एक एक्सपिरियन्स मला हे स्वप्न डाऊट करायला नाही लावू शकत. राईट. हे मी स्वतःशी ठरवलं. सो त्यामुळे तिचा जो सल्ला होता की स्वतःच्या क्राफ्टवर काम कर, त्या क्राफ्टवर काम करत असल्यामुळे आय फेल इन लव्ह विथ दिस क्राफ्ट अगेन. वाव. ओके. मी परत या कलेच्या प्रेमात पडलो तिच्या या सल्ल्यामुळे. सो दॅट हेल्प मी. ओके. वंडरफुल. म्हणजे आईला खरंच कळत असतं. सगळं माहिती असतं तिला. आईला सगळं माहिती असतं. सगळं. मग आईला काय काय माहितीये तुझ्याबद्दल? मी कुठले कपडे घालून बाहेर पडतोय ह्याच्यावरनं ती ठरवते मी कोणाला भेटायला जातोय ते. ह्याच्यावरनं तिला कळतं. ओके. मग असं तिने कधी असं बॉम्ब टाकलाय का? काय? की मग कशी झाली डेट वगैरे असं हो, काही? ती नेहमी रोज मी जर डेटवर चाललोय तर तिला माझ्याकडे बघितलं कळतं. माझ्या आईचे 3 सेन्सेस खूप पॉवरफुल आहेत. कान, नाक आणि डोळे. हे तिचे खूप पॉवरफुल आहेत. माझ्या परफ्यूमच्या वासावर तिला कळतं की हा कुठे चाललाय. ओके. मी सांगितलं मी खाली जस्ट राऊंड मारायला चाललोय आणि मी नुसतं टी शर्ट आणि पॅन्ट घातलीये, नुसतं बेसिक घातलंय, तिला कळतं हा मित्राला भेटायला चाललाय. जर मी शर्ट घातलाय तर मी थोडेसे केस सेट केलेत, जर मी सॉक्स घालून बाहेर आलोय तर हा मैत्रिणीला भेटायला. हे तिला खूप छान प्रकारे माहिती असतं. बरं. मग सो यू आर ऍक्टिव्हली डेटिंग असं? नाही. ऍक्टिव्हली डेटिंग आय एम नॉट. आता वेळ पण नाहीये मला यावर्षी. आय हॅवंट हॅड द टाइम टू ऍक्टिव्हली डेट समवन. सो या. ओके. बरं. पण तुला जर डेट करायचं असेल तर व्हॉट इज युअर आयडियल गर्ल? आयडियल म्हणजे किंवा काय तुला एक्सपेक्टेड? आय थिंक ती फनी असली पाहिजे. शी शुड बी व्हेरी फनी आणि लेडबॅक पाहिजे आणि वेवलेंथ जुळली पाहिजे, बस तेवढंच. ते तर मोस्ट इम्पॉर्टंट. पण फनी पाहिजे. शी शुड अंडरस्टँड माय ह्युमर अँड शी शुड त्या ह्युमरची नॅक समजणं पाहिजे. म्हणजे तरच तुम्ही एखाद्या माणसासोबत राहू शकता. कारण गर्ल्स वर्क ऑन युअर ह्युमर. वर्क ऑन युअर ह्युमर. तुम्हाला काही पर्याय नाही. प्रिटी शुअर देयर आर मेनी लाईक काय म्हणतो आपण, there are many girls with great humor sensibilities. I'm pretty sure. I need to find them. राईट. मला शोधणं गरजेचं आहे. सो आता तू उत्तरबद्दल बोललास आणि तू म्हणालास की आईला सगळी उत्तरं माहिती असतात. तर उत्तर मध्ये जो तुझं कॅरेक्टर आहे
त्या कॅरेक्टर बद्दल आणि त्याच्यासाठी तू स्वतःला कसं प्रेप केलंस हा. याच्याबद्दल सांग ना मला. सी निनाद ते जे कॅरेक्टर आहे उत्तर मधलं, ही इज अ कॉलेज गोईंग बॉय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, स्पेशलायझिंग इन AI अँड मशीन लर्निंग. बर. सो तो 3rd इयर स्टुडंट आहे आणि त्यामुळे ते 21-22 वर्षाचा मुलगा आहे तो. सो तसंच दिसणं खूप गरजेचं होतं, कारण आम्ही ऍक्च्युअल कॉलेजमध्ये ऍक्च्युअल मुलांसोबत शूट केलंय. सो मी त्यांच्यातला वाटलो पाहिजे, मी एकदमच नाही तर हा काका कोण चालतोय या मुलांमध्ये असं नाही वाटलं पाहिजे. सो त्यासाठी आधी मी वेट लॉस केलं. मी आय थिंक 10 kgs आय लॉस्ट फॉर दॅट फिल्म. 10 to 12 kgs आय लॉस्ट. आणि त्याच्यामुळे मग एक लुक आमचा डिझाईन झाला. माझे मेकअप दादा जे आहेत, सौरभ कापडे दादा, त्यांनी कम्प्लिटली काय म्हणतो एक यंग दाखवलं नाही, कारण मी ऑलरेडी बारीक झाल्यामुळे थोडासा यंग वाटत होतो. बट द हेअरस्टाईल अँड द मेकअप त्याच्यामुळे पण खूप वेगळा दिसतोय इतर सिनेमांपेक्षा. म्हणजे तुम्ही तो जर लुक बघाल तर तुम्हाला वाटेल अरे बापरे, ह्याच्यात पण वेगळा दिसतोय. सो ते क्षितिज सरांना ते खूप वाटत होतं की हा प्रत्येक सिनेमापेक्षा वेगळा दिसला पाहिजे. हा त्यांचा अट्टहास होता. सो आय लुकिंग व्हेरी डिफरंट. त्याचबरोबर मी व्हॉइस मॉड्युलेशन क्लासेस केले केदार आठवल्यांसोबत. तर त्यांनी त्याचं रिझन असं होतं की जे टेक्निकल टर्म्स मी सिनेमात वापरतोय ते अशा प्रकारे आले पाहिजेत की हे मला आयुष्यभर माहिती आहेत. ते आता पाठांतर करून उभं राहून बोलतोय असं नाहीये, ते आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. सो ते कशा प्रकारे ते करू शकतो आपण, पोटातनं बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टी. परत तो मुलगा जो आहे तो काय म्हणतो, गोलगोल नाही बोलत माझ्यासारखा, तो एकदम टोकदार बोलतो. बोलणं खूप टोकदार आहे त्याचं. सो त्यामुळे तो टोकदारपणा मला माझ्या स्पीच मध्ये आणावा लागला, विच वॉज अगेन व्हेरी डिफिकल्ट. पण ते डेली रेग्युलर एक्सरसाइजेस आणि या गोष्टीतून आलं. सो तो क्षितिज सरांचा खूप मोठा अट्टहास होता की मला पूर्णपणे वेगळं दाखवायचं, की जे ऑलरेडी ज्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत त्यांना पॉलिश करून अजून काही वेगळं आपल्याला आणता येतंय का, हा त्यांचा खूप अट्टहास होता. सो आय फील दॅट वर्कड फॉर द फिल्म. डेफिनेटली. कारण एकतर ती ना टोकदार असणं का गरजेचं आहे, कारण आता तुम्ही जेवढे पण जेनझियर्स बघता, जितकी मुलं तुम्ही बघता, ते खूप सॉर्टेड असतात. अगदी. त्यांना काय पाहिजे, त्यांना काय हवंय हे त्यांना माहिती असतं. ते अथॉरिटीला नेसेसरीली रेकग्नाइज नाही करत, ते हायरार्कीला रेकग्नाइज नाही करत, जी एका अर्थाने चांगली पण गोष्ट आहे. सो ते या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनॅलिटीत मला आणणं खूप गरजेचं होतं, कारण मी स्वतः जेनझी नाही आहे. मग मी त्या मधल्या जनरेशन मधला आहे, मिलेनियल आणि जेनझीच्या. सो ते दोन्ही क्वालिटीज माझ्यात आहेत. सो ते मिलेनियल क्वालिटीज म्यूट करून ते जेनझी क्वालिटीज वाढवण्याची गरज होती. राईट राईट. सो ते करणं खूप गरजेचं होतं. सो तरच त्या मुलांना वाटेल की अरे हा, ही इज रिप्रेझेंटिंग अस. बरोबर. ते त्यांना वाटलं ना, ते ज्या दिवशी त्यांना वाटेल त्या दिवशी आय थिंक वी हॅव सक्सीडेड इन मेकिंग दिस कॅरेक्टर, इन बिल्डिंग अप दिस कॅरेक्टर. सो अभिनय, मला जे आता एकंदर हे दिसतंय की लॉन्च झाला, त्याच्यानंतर त्याच प्रकारचे सिनेमे येत होते, साचेबद्ध सिनेमांमध्ये तुला अडकायचं नव्हतं त्याच्यामध्ये, आणि आता तू एक्सपेरिमेंट करायला लागलास. आजीबाई जोरात मध्ये तू 10 वर्षांच्या मुलाचं केलंस. आता उत्तरमध्ये तू 20-21 वर्षाच्या मुलाचा रोल करतोयस. सो दशावतार मध्ये तुझं एक कॅरेक्टर होतं जे अराउंड 22-23 वर्षांचंच होतं. सो तू आता स्वतःला रिइन्व्हेंट करायला लागलायस प्रत्येक फिल्म नुसार आणि प्रत्येक फिल्मसाठी. तर ही जी स्वतःला रिइन्व्हेंट करायची जी प्रक्रिया आहे, ही करताना मजा येते का रे? खूप मजा येते, कारण मी सतत तेच करून बोर होतो लवकर. मी खूप लवकर बोर होतो. त्यामुळे मला ते रिइन्व्हेंट करायला स्वतःला खूप आवडतं. प्रत्येक सिनेमाला काहीतरी एक वेगळी नोट ट्राय करणं, एक वेगळ्या प्रकारचा लुक ट्राय करणं, हे खूप मजेशीर आहे. खऱ्या अर्थानं मजेशीर आहे. आणि काय झालं ना, लहानपणी मला जे वाटायचं, एक स्टार कसा असला पाहिजे, सुपरस्टार कसा असला पाहिजे, जसं मी मोठा होत गेलो, जसं आजूबाजूचं जग बदलत गेलं, स्टार्स आणि सुपरस्टारची परिभाषा कम्प्लिटली बदलली आहे. अगदी अगदी अगदी. आता लोकांना त्या साच्यातली लोक नाही आवडत, ते तेच करणारे लोक नाही आवडत. कॅरेक्टर जितके तुम्ही कराल तितकी तुमची चांगली लॉन्जिटिव्हिटी असं मला वाटतं. अगदी जे आहे, कारण आत्ताचे जेवढे पण स्टार्स आहेत ते सतत एक्सपेरिमेंट करतायत, सतत वेगळ्या प्रकारचे रोल करतायत. कोणी स्टायलाइज नाहीये, कोणाची एक इमेज नाहीये.
आणि मला त्यामुळे ते इमेज सिस्टीम मध्ये नव्हतं अडकायचं. राईट. आणि आफ्टर अ वाईल्ड आय रिअलाइज की नाही, आता एक्सपेरिमेंट करूया, कारण आत्ताच वेळ आहे, आत्ताच एज एक्सपेरिमेंट करण्याचं. आता नाही बरोबर. करणार तर कधी करणार. खरंय. सो आय एम ग्लॅड की मला इतक्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती एक्सपेरिमेंट करण्याची संधी मिळाली. आपण करत असतो प्रत्येक ठिकाणी, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही खूप वेळेस. पण यावेळेला ते पोहोचतंय. चांगल्या दिग्दर्शकांसोबत मला काम करण्याची संधी मिळते, चांगल्या प्रोडक्शन हाऊसेस सोबत काम करण्याची संधी मिळते. ते लोक माझ्यावरती रिस्क घेण्यासाठी खूप तयार आहेत. आणि त्यामुळे इफ दे आर विलिंग टू टेक दिस रिस्क, त्यामुळे आय शुड गो ऑल इन, आय फील. या टोटली. आणि आय थिंक रिइन्व्हेंट करतच यू विल अल्टिमेटली फाइंड युअर ओन स्टाईल ऑल्सो. 100%. है ना? 100%. विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणि दुसरं मला एक खूप कौतुक या गोष्टीचं वाटतं की तू जेव्हा सुरुवातीला आला होतास, तुझ्या पहिल्या काही फिल्म्स होत्या, तेव्हा लोक सतत कम्पेअर करत होते, नाही यार लक्षासारखं नाही, यार लक्षासारखं नाही. हा, असं एक लोकांचं होतं. अगदी होतं. पण जेव्हा मी दशावतारमध्ये तुला पाहिलं तेव्हा म्हणलं नाही, हा लक्षाचा मुलगा नाहीये, हा अभिनय इन हिज ओन राईट आहे. सो आता अभिनयला तो अभिनय सापडतोय आणि खूप छान तू करतोयस आणि आय एम सो प्राऊड ऑफ थँक्यू यू. सो मच. सो अभिनय, मला एक सांग की आजकाल म्हणजे जेव्हा आपले वडील काम करायचे ना, तेव्हा ते अशा ठराविक माध्यमं होती की नाटक करायचं, सिनेमा करायचा आहे. पण आता बघ ना तू, सोशल मीडियावरचे पण स्टार्स असतात, स्टँडअप कॉमेडी पण करतात लोक. सो परफॉर्मन्सेसचे प्रकार आणि हे खूप बदलले, खूप आले. सो तुला वैयक्तिक याच्यातले कोणते परफॉर्मन्सेसचे प्रकार आवडतात? मला स्टँडअप कॉमेडी खूप आवडते. मी ते करेन असं मी सांगत नाहीये, कारण इट इज अ व्हेरी डिफरंट आर्ट फॉर्म. ज्याच्यासाठी खूप वर्षांची मेहनत लागते, खूप ओपन माइक्स तुम्हाला करावे लागतात, तुम्हाला स्वतःहून स्वतःचं मटेरियल लिहावं लागतं. बरोबर. एक वेगळा तो हे आहे. बट आय रिअली अडमायर द पीपल हू आर स्टँडअप कॉमिक्स. आणि आपल्या देशात ती सुरुवात करणारा माणूस इज जॉनी अंकल, जॉनी लिव्हर. त्यांनी ती सुरुवात केली आपल्या ह्याच्यामध्ये. सो ही इज माय फेवरेट ह्याच्यामध्ये. आणि एक नाव जे मला वाटतं ते स्टँडअप कॉमेडी अजिबात नाहीये, ते खूप मोठे साहित्यकार आहेत, पण जेव्हा ते बोलायचे स्टेजवरती, त्यांचा जो ह्युमर होता, दॅट इज पु ल देशपांडे फॉर मी. सो तो ज्या प्रकारचा ह्युमर आहे, ते जे ऑब्झर्वेशन आहे, तो जो वाचनाचा पण तो भाग आहे, ते इतकं इंटेलिजंट तो ह्युमर आहे. आणि जॉनी अंकल वेगळाच प्रकार कॉमेडीचा, पूर्ण ऑब्झर्वेशन बेस्ड फिजिकल. सो ह्या गोष्टी हे 100% जॉनी अंकलनी पहिल्यांदा स्टेजवर उभं राहण्याच्या आधी 10 वर्ष तर किमान त्याची रिहर्सल केली असेल. वेगळा आर्ट फॉर्म आहे तो, पण तो मला बघायला खूप आवडतो. आणि आता तो आर्ट फॉर्म ज्या प्रकारे इव्हॉल्व्ह झालाय की आता इंडियन कॉमिक्स जाऊन मॅडिसन स्क्वेअर गार्डन वगैरे सेल आउट करतायत अनेक. तर ते आणि त्यांचं मेनली क्राऊड जे आहे हे जेनझीज अँड मिलेनियल्सच आहे. अगदी जे त्यांना सोल्ड आउट करतायत या बाहेरच्या व्हेन्यूज मध्ये सुद्धा. बरोबर. आणि तो आय फील इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग आर्ट फॉर्म, जिथे तुम्हाला उभं राहून फक्त तुम्हाला तुमचं मटेरियल सांगायचंय एक कॉन्व्हर्सेशनल वे मध्ये, न काही करता. हे खूप डिफिकल्ट असतं, खूपच डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट. यू आर ओनली देअर. येस. मला काही प्रॉप्स नाही, काहीच नाही, यू आर ओनली देअर. मला स्लॅम पोएट्री पण खूप आवडते. स्लॅम पोएट्री पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती पण खूप छान असते. तू करतोस अटेंड असं काही? मी अटेंड तर खूप करतो. मी कॉलेजच्या वेळेपासून पृथ्वी थिएटरला जेव्हा अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा व्हायच्या तेव्हा मी जाऊन करायचो. मला खूप आवडतं. आणि कधी कधी त्याच्यामध्ये मराठी मुलगा येऊन मराठी स्लॅम पोएट्री करायचा, ते बघून मला खूप मजा यायची. कारण ते आपल्या भाषेमध्ये इतकी मजा आहे ना. खरंय. कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता मराठीमध्ये, कुठलीही गोष्ट करू शकता. स्लॅम पोएट्री करू शकता, रॅप करू शकता, स्टँडअप कॉमेडी करू शकता. आणि मराठी भाषा त्याच्यामध्ये अशी एकदम पाण्यासारखी त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींचा आकार घेते. ते इतकं ब्युटिफुल आहे. सो ते मला खूप आवडतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की अजून हा सीन वाढला पाहिजे मराठी मुलांच्या मध्ये, अजून मराठी कॉलेजेसमध्ये. म्हणजे अजून रॅपर्स पाहिजेत, अजून स्लॅम पोएट्स पाहिजेत, अजून स्टँडअप कॉमिक्स पाहिजेत. आता खूप मुलं करतायत. बरोबर. बट आय फील अजून ते मजा आली पाहिजे, अजून होईल अशी माझी आशा आहे. डेफिनेटली. आणि तू पण कधीतरी आम्हाला आल्हाददायक आनंद देशील. आय होप. मी एकपात्री नाटक नक्कीच करेन. एकपात्री नाटक 100% करेन. म्हणजे स्टँडअप कॉमेडी नाहीत, पण हे मी करू शकतो. ओके. सो
अभिनय, हम्म. आता ना आपण एक रॅपिड फायर सारखा राऊंड करूयात. हम्म. हा, कारण तुला जरी वेळ नसला डेट करायला तरी अनेक मुलींना खूप क्युरिओसिटी आहे तुझ्याबद्दल. ओके, Okay. आणि विच इज गुड. मला सांग, अभिनयचा फेवरेट कलर कोणता? ब्लू. ओके. अभिनयचा फेवरेट पोशाख कोणता? 2 piece सूट. रिअली? ओके, बर. अभिनयला कोणती गाडी आवडते? मर्सिडीजची जी वॅगन. मला मोठ्या गाड्या खूप आवडतात. ओके ओके. साईज डज मॅटर. गाड्यांमध्ये yes. ओके. आणि अभिनयला पार्टी करायला आवडतं? मला अशी ढांड्यान पार्टी करायला नाही आवडत. मला बर. शांत गझलवाली पार्टी? गझलवाली पार्टी आवडते. बर. Yes. शांततेत मस्त कॉन्व्हर्सेशन चाललंय, कॉन्व्हर्सेशन रंगलंय मस्तपैकी आणि छान चालू आहे सगळं, छान वातावरण आहे, एक छोटं लाईव्ह म्युझिक सेशन पण चालू आहे. मला अशी पार्टी जास्त आवडते. मला ते Okay. क्राऊड मध्ये असं एकदम लोकल ट्रेन मध्ये प्रवास केल्यासारखी पार्टी नाही आवडत. ओके, बर, ठीक आहे, गॉट इट. आता मला सांग की तू पुण्यामध्ये जेव्हा जातोस, कारण तुझं शिक्षण पुण्यात हो. झालं, पुण्यात आणि मुंबईत, सो पुण्यामध्ये जेव्हा तू जातोस तेव्हा तू तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर कुठे हँग आउट करतोस? मी कुठे हँगआउट करतो, खूप आरआय टेकडी. ओके. मला खूप आवडते ते. ARAI. मला खूप आवडते आरआय टेकडी. मला माझे मित्रच घेऊन गेले होते तिकडे आणि मी माझ्या मुंबईच्या मित्रांना पण तिकडे घेऊन गेलो होतो. सही आहे. माझे मुंबईचे मित्र नवीन जेव्हा मी त्यांना पुण्याला घेऊन गेलो होतो आत्ताच 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा आमचं ठरत होतं कुठे जायचं म्हणून. मी त्यांना म्हणलं चला टेकडीवरती जाऊया. तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस त्या टेकडीवरती गेलो आणि असं पर्पल स्काय झालं होतं, पर्पल पिंक, खूप सुंदर वाटत होतं ते. आणि नंतर मग अंधार पडायला लागला, काळोख पडायला लागला आणि आम्ही हरवलो. रिअली? आम्हाला बाहेर कुठून पडायचं तेच माहिती नाही. आणि आम्ही त्या डोंगर नाही तो काय जे टेकडी होती, कडा होता, त्याच्यावरनं असे खाली असे कसे आलो आणि एका बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये घुसलो आणि तिकडून बाहेर आलो. अरे ऍडव्हेंचर झाला पण ती ARAI ची टेकडी आहे. हो, तिथे रस्ता आहे, पण आम्ही तो रस्ता असा खाली जाताना जर तुम्ही त्याच्यावर चालायला लागलात तर तुम्ही कर्वे रोडला पोहोचलो. हो, तर त्यामुळे ते कुठल्या तरी बिल्डिंगच्या इथनं निघालो आम्ही. बरोबर. येस. सो त्यामुळे मला ती जागा खूप आवडते. ओके, बरं. आणि मुंबईत तू कुठे हँग आउट करतोस? मुंबईत माझ्या घरी हँग आउट करतो मी. माझं घर असं नाही रे, माझा बेस्ट फ्रेंड. लोकांना जर तुला येऊन भेटायचं असेल तर कुठे भेटता येईल? डोंट से तुझ्या घरी रांग लागेल, अभिनय वांदे होतील, प्रियाताई मला आधी धरून मारेल. माझ्या मित्राचं घर आहे आदित्य जोशी तिकडे. आय एम नॉट रेस्पॉन्सिबल. ओके, सो ठीक आहे. तुला खवय्या किती असतो? भयानक खवय्या आहे मी. व्हॉट इज युअर फेवरेट डिश? अरे बापरे, एनिथिंग विथ चिकन, मटन, फिश इज माय फेवरेट डिश. अच्छा, एनिथिंग. ओके, शिजलेलं पाहिजे. मेड इन चायना नकोय, शिजलेलं पाहिजे. की सुशी चालतं का तुला? हो, खूप सुशी चालतं मला. सुशी इज अन एक्सेप्शन. सुशी मला भयानक आवडतं. ओके. मला सगळ्यात जास्त जर विचाराल तर मला मराठी पद्धतीचं जास्त आवडतं. भाकरी, रस्सा आणि सुकं मटण. कराडला, कोल्हापुराला जाताना कराडला आपल्या उजव्या साईडला दत्तभुवन लागतं, तिकडचं सगळ्यात उत्तम, सगळ्यात बेस्ट रस्सा, मटण आणि भाकरी. रेकमेंडेशन मिला हुआ है. दत्तभुवन टॅगस. नाही, मला सांग की मुंबईमध्ये जर तुला बाहेर डेटवर घेऊन जायचं असेल तुझ्या आवडत्या व्यक्तीला, तर कुठे घेऊन जाशील? पहिली डेट जी कॉफी डेट मला जी असते आपली, जी फक्त कॉफीसाठी आणि जनरल स्नॅक्ससाठी असते, दॅट कॅन बी एट पृथ्वी कॅफे. पृथ्वी कॅफे खूप रोमॅन्टिक आहे. जेवायचं गर्दी पण असते रे, पण तिथे मुंबईत सगळीकडे गर्दी असते. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला त्या केऑस मध्ये जो पीस स्वतःचा शोधतो तो खरा मुंबईकर असतो. वा वा, मुंबईकरांचं नवीन डेफिनेशन तयार झालेलं आहे. तर त्यामुळे पृथ्वी कॅफे ऑड डेला जा, ऑड डेला नसते फार गर्दी. आणि दिवसा जा. हा, दिवसा पण नसते ऍक्च्युली. येस. आणि नाहीतर वर्सोवा बीच खूप छान
खूपच छान. वॉकसाठी. हो ना, मी कुठे काय म्हणते. आणि तिकडेच वॉकसाठीच. ऍक्च्युली तुम्ही तिथेच तंजोर टिफिन रूम मध्ये लंच डिनर करून वर्सोवा बीचला तुम्ही राऊंड मारू असेच राऊंड शकता. तसंच जेवण पचवायला एक हो चालू शकता. जेवण पचवायला हा बीचवर, अदरवाईज दुसऱ्या नाही, बाकी कोणत्याही गोष्टी नाही. पर्पजनी नाही तिथे जायचं. पोलीस असतात जरा सांभाळून. अनुभवाचे बोल का? नाही मित्रांचे अनुभव. मी असं कधीच करत मी नाही. कुठे म्हणलं तुझा अनुभव. नाही. ओके. सो अभिनय, वेब सिरीज बघतोस? हो. विच वॉज युअर, म्हणजे आत्ताच कोणती बघून झाली? आत्ता सध्या मी बेटर कॉल सॉल्व बघतोय. ब्रेकिंग बॅडचं स्पिन ऑफ बेटर कॉल सॉल्व ते बघतोय मी सध्या. येस. ओके. आणि तुला आवडणारी सिरीज, की मला मूड आला की मी जाऊन तीच सिरीज बघतो? इट्स ऑलवेज सनी इन फिलाडेल्फिया नावाची एक आहे. इट इज अ Okay. सिटकॉम, ब्लॅक डार्क कॉमेडी. हा. मला द ऑफिस खूप आवडतं. राईट. मला मध्यंतरी ती मराठीमध्ये काळे धंदे आली होती वेब सिरीज, मला ती पण खूप आवडली होती. शुभंकर होता त्याच्यात. हो, शुभंकर हो. खूप टेरिफिक ऍक्टर आहे. करेक्ट. मला त्याला बघायला खूप आवडतं. सो ती पण एक सिरीज मला खूप आवडते. बर. ओके. सो आणि हुज युअर फेवरेट हिरो रे? ऍज अ ऑडियन्स मी विचारते. तर अभिनय तर माहितीये मला. ओके. डन. ऑलवेज. ऑलवेज. ओके. कूल. आणि हू अकॉर्डिंग टू यू इज द हॉटेस्ट हिरोईन करंटली? आय कॅन टेल यू द मोस्ट टॅलेंटेड, द बेस्ट, सई तामणकर. शी इज द बेस्ट. शी इज द बेस्ट शी इज द बेस्ट. इन एव्हरी सेन्स. एव्हरी सेन्स. Fantastic. मोस्ट टेरिफिक ऍक्टर, सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट तिने केलंय आणि ब्रिलियंट ऍक्टर, ब्रिलियंट. सो येस, सई ऑलवेज. टीम सई. टीम सही. सही. सई. ओके. सो अभिनय, आता वी कम टू द एंड ऑफ आवर एपिसोड. ही आपली शेवटची सेगमेंट आहे, ज्याचं नाव आहे सनविवी. सो तुला आठवतं की नाही मला माहिती नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सप्रेम नमस्कार विनंती विशेष आणि पोस्ट कार्ड यायचे पिवळ्या रंगाचे, पोस्टाचे. तर त्याच्यावर असा छोटासाच मजकूर लिहून पाठवता यायचा. आणि तो अर्थात खूप काय म्हणूयात त्याला फिल्टर लावून तो लिहावा लागायचा, कारण ते ओपन असायचं. सो आत्ता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला सांगितलं की तुला हव्या त्या व्यक्तीला तू पत्र लिही, ती व्यक्ती हयात असो नसो, आजची कालची उद्याची कोणतीही व्यक्ती, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? माझ्या आईला लिहीन. रिअली? येस. ओके. मी लहानपणी आमच्या शाळेत पण पोस्ट कार्ड लिहायचो, तेव्हा माझ्या आईलाच लिहायचो. आणि आजही जर तुम्ही मला विचाराल तर माझं पोस्ट कार्ड मी माझ्या आईलाच लिहीन. ओके. कारण एक आमच्यात खूप गोष्टी अनसेड आहेत, खूप गोष्टी. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये खूप गोष्टी अनसेड असतात. कारण एक वॉल असते तुमच्यामध्ये. जे आई आणि मुलीचं नातं असतं ते नेसेसरीली आई आणि मुलाचं क्लोज असतात 100%, पण एक वॉल असते नेहमी. माझ्या आईनी पुरेपूर हा प्रयत्न केलाय ती वॉल काढण्याचा आम्हा दोघांमधला. कारण ती फक्तच माझी आई नाहीये, तो माझा बाबा सुद्धा आहे. नक्कीच. ती फक्तच माझ्यासाठी, शी इज नॉट जस्ट अ मदर, शी इज अ फादर ॲज वेल. राईट. सो ते आय थिंक जे पत्र मी लिहीन त्याच्यामध्ये नक्कीच तिला खूप हसवेन, कारण ती लगेच रडते. ती तितकी इमोशनल सुद्धा आहे. सो तिला पूर्णपणे हसवण्याचा प्रयत्न मी करेन. बट आय फील जे मी आज जिथे मी आहे, आज जे मी कमावलं आहे, आज ॲज अन ऍक्टर मी ज्या पोझिशनवरती आहे, ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे. इट इज बिकॉज ऑफ हर गुड विशेस, ब्लेसिंग्स आणि तिने दिलेली शिकवण आणि तिने जे आम्हाला आजपर्यंत अपब्रिंगिंग दिलंय ते इट इज बिकॉज ऑफ हर. सो आय फील की एक आदर्श आपण जेव्हा मानतो एखाद्या व्यक्तीला, लहानपणापासून आपण कोणाला तरी आपण आदर्श मानतो. आपले वडील असतील, आजूबाजूची कोण व्यक्ती असेल. माझ्यासाठी ती व्यक्ती ऑब्व्हियसली माझी आई आहे. कारण तिने एकटीने जे केलंय ते अनेक लोकांना करायला पण जमलं नसतं कदाचित. सो त्यामुळे शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. सो हेच एक्झॅक्टली मी काय लिहीन मी तुम्हाला सांगू नाही शकत, बट हे पॉइंट्स त्याच्यामध्ये नक्कीच असतील. आणि शेवटी मी म्हणेन थँक्यू आई. तिला मी थँक्यू म्हणलेलं तिला अजिबात आवडत नाही बाय द वे, पण आय थिंक शी डिझर्व्स दॅट थँक्यू. आणि आय थिंक थँक्यू म्हणून ते परतफेडही होणार नाहीये. नाही होत. आई जे आपल्यासाठी ज्या प्रकारे तुमची आई ज्या प्रकारे तुमच्यासाठी जे सॅक्रिफायसेस करते, ज्या गोष्टी करते, ते कोणी तुमच्यासाठी नाही करू शकत. खरंय. ही खरी गोष्ट आहे.
अगदी. सो त्यामुळे जे काय माझ्यावरती संस्कार आहेत, ज्या गोष्टी आहेत, ते माझ्या आईमुळे आहेत. सो शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ॲज आय सेड. सो तिच्यासाठी थँक्यू आई. दॅट्स इट. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. अभिनय, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी जसं म्हणलं तसं मी तुझ्या पहिल्या वाढदिवसाला तुला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर असं इंटरॅक्शन आपलं पहिलं आत्ता होतंय. येस. सो पण मधल्या काळात प्रियाताई बरोबर बरंच इंटरॅक्शन झालं Yes. माझं. ती माझ्या पॉडकास्टवर पण येऊन हो, गेलेली हो, आहे. हो. त्याच्यानंतर रवींद्र दादांबरोबर मी काम करू शकले. सो थोडंफार माहिती होती की अभिनयचं काय चाललंय काय नाही. पण आज तुझ्याशी बोलताना आणि तू ज्या पद्धतीने मॅच्युअर होत चाललेला आहेस ॲज अन ॲक्टर, दिसायला तू अजूनही लहानच होपफुली दिसतोस. टिल 40s मी असंच दिसलो पाहिजे. तर तू ॲज अन ॲक्टर जे ग्रो होतोयस ते बघून खूप कौतुकही वाटतंय आणि काय म्हणू, आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि मेक प्रियाताई प्राऊड. येस. कारण आई आहे ती. 100%. शी नीड्स इट. येस. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. मजा आली. Yeah. उत्तर 12 डिसेंबर बघायला विसरू नका.